आहे. चला तर मग आपण आजच्या पाहुण्यांचा परिचय करून घेऊया. मी धनश्री लांडे हिला विनंती करते की तिने माननीय दासू वैद्य सरांचा परिचय करून द्यावा. माननीय दासू वैद्य यांचा परिचय. प्राध्यापक मराठी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. त्यांचे शिक्षण MA MPhil PhD मराठी डिप्लोमा इन ड्रामा. गुणवत्ता MA मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मधील सर्वात द्वितीय. डिप्लोमा इन ड्रामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मधील गुणवत्ता यादीत 5वा क्रमांक. यांना मिळाली शिष्यवृत्ती UGC तर्फे रिसर्च फेलोशिप JRF. सामान्य निवड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवसाहित्यानुसार योजनेत कविता विभागासाठी तज्ञ म्हणून कार्यरत. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार निवड समितीवर साहित्य अकादमी दिल्लीच्या मराठी विभाग पुरस्कार प्राथमिक फेरीसाठी निवड समितीवर महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक राष्ट्रीय पातळीवर आकाशवाणीच्या अखिल भारतीय मराठी नवनाट्य लेखन स्पर्धेत नवनाट्य लेखनाचा पुरस्कार पुरस्कृत नवनाट्याचा भारतीय भाषांतील अनुवाद व प्रसारण मदुराई येथे राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्य विभागाचे सुवर्ण पदक साहित्य अकादमी दिल्लीच्या सन्माननीय प्रवासवृत्ती प्राप्त त्याअंतर्गत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली येथील यशस्वी अभ्यास दौरा मल्याळी मराठी कविता कार्यशाळेत सहभाग आंतरराष्ट्रीय फ्रान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या गेलेल्या खाली डोकं वरती पाय चित्रपटासाठी गीत लेखन. तुर्तास हा मुंबईचा पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित कविता संग्रह. बालसाहित्य विषय गुण हा साकेत प्रकाशन औरंगाबाद तर्फे बालकथा संग्रह प्रकाशित. महाराष्ट्र बालसभा कोल्हापूरचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार बालनाट्य लेखन स्पर्धेत महावीर गोंधळे यांच्या आसावं कार्तिक कासावं बाल कादंबरीचे नाट्य रूपांतर सदरी नाट्य रूपांतराचे महाराष्ट्र प्रसिद्ध फेलो. पॉप्युलर प्रकाशनातर्फे क कवितेचा हा बालकविता संग्रह प्रकाशित. चित्रपट मालिकांविषयी चित्रपट कवितास्पद व मालिकांसाठी लेखन. बिनधास्त या चित्रपटाच्या गीत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा कैलासवासी कवी माडगूळकर उत्कृष्ट गीत लेखन पुरस्कार 1999-2000. भेट चित्रपट गीत लेखनासाठी झीगौरव पुरस्कार. भेट चित्रपट गीत लेखनासाठी मटा सन्मान नामांकन. सावरखेडो एक गाव चित्रपट गीत लेखनासाठी मटा सन्मान नामांकन. सोनियाचा उंबरा शिक्षक गीत लेखनासाठी मटा सन्मान पुरस्कार 2007. झीगौरव पुरस्कार नामांकन 2009. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार 2000. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार 2000. झीगौरव पुरस्कार नामांकन 2003. व्ही शांताराम पुरस्कार नामांकन 2009. ETV झी टीव्हीवरील पिंपळकांड टिकते पॉलिटिकल एक होता राजा सोनियाचा उंबारा आपली माणसं रंग माझा वेगळा पदरी आलं आभाळ घर श्रीमंताचं इत्यादी मालिकांसाठी लेखन. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या गाभीचा पाऊस चित्रपटासाठी गीत लेखन. आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या खाली डोकं वरती पाय चित्रपटासाठी गीत लेखन 2012. तुकाराम चित्रपटासाठी गीत लेखन 2012. लेख वाचवा अभियानासाठी अभियान गीत लेखन 2011. तुकाराम चित्रपटाच्या गीत लेखनासाठी झी पुरस्कार 2013. तुकाराम चित्रपटाच्या गीत लेखनासाठी प्रभात पुरस्कार 2013. आजचा दिवस माझा चित्रपट गीत लेखनासाठी आंतरराष्ट्रीय मित्ता अवॉर्ड मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड मकाऊ चीन येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रदान 2013. आजचा दिवस माझा चित्रपट गीत लेखनासाठी प्रभात पुरस्कार 2014. थँक्यू. धन्यवाद धनश्री. मी
पुढं नका. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री एकनाथजी आव्हाड यांचे प्रकाशित साहित्य बालकविता संग्रह अक्षरांची फुले आभाळाचा फळा करत सांगतो दोस्तांनो गंमत गाणी तळ्यातला खेळ पंख पाखरांचे बोधाई मज्जाच मजा हसरे घर सवंगडी मजेदार गाणी आनंद तुला शब्दांची नवलाई काव्य कोडी संग्रह मजेदार कोडी भाग 1 व 2 आलंकारांना बालकथा संग्रह आनंदाची बाग एकदा काय झालं जरा ऐकून तर घ्या. थेंबे थेंबे तळे साचे निष्फळ भांडण राजा झाला जंगलाचा खेळायला अवकाश शाळा जरा नाट्यछटा संग्रह मला उंच उडू दे चरित्र मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम भाग 1 ते 4 काव्य संग्रह नव्याने बहरावे सदर लेखन मुंबई तरुण भारत सकाळ लोकमत सामना प्रहार नवशक्ती इत्यादी वृत्तपत्रातून मुलांसाठी सदर लेखन अभ्यासक्रम समावेश मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या संगीत कला अकादमीच्या संगीत अभ्यासक्रमात 2 बालगीतांचा समावेश. इयत्ता 6वी सुलभ भारतीच्या पाठ्यपुस्तकात बाबांचं पत्र या पाठाचा समावेश. इयत्ता 2री बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चांदोबाच्या देशात या बालकवितेचा समावेश. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमराठी भाषिकांसाठी असलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमात 5 बालकवितांचा समावेश. साहित्य अकादमीच्या बाल साहित्य विषयावरील चर्चासत्रासाठी 2दा निमंत्रण. सरांचे सन्मान व पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा वाघो मायदे राज्य पुरस्कार 2009 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा VV गोखले राज्यस्तरीय पुरस्कार पुणे 2011 बुलढाण्याचा शशिकलाताई नागाचे उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार 2010 कोल्हापूरच्या बालकुमार साहित्य सभेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार 2010 मुंबईच्या साहित्य कडून या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार 2009 व 2010 इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरांकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार 2014 मुंबईच्या भारतीय शिक्षण मासिकाचा बाल साहित्य सेवा पुरस्कार 2015 महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टीमित्र पुरस्कार 2013 कवितेत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे 2011 महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार 2016 सरांचे बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्ष मुंबई महापालिकेच्या शाळांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2016 जळगाव येथे संपन्न दलुभाई जैन आयोजित 12व्या बाल साहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष 2016 अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन परभणी येथे आयोजित विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2020 धन्यवाद. मी दीपक कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी माननीय एकनाथ आव्हाड सरांचा सत्कार करावा. ऐश्वर्या दहिवडकर तिला विनंती करते की तिने माननीय नितीन हिरे सरांचा परिचय करून द्यावा. माननीय नितीन हिरे यांचा परिचय. चिंचवड पुणे येथे वास्तव्य अत्यंत खडतर परिस्थितीशी संघर्ष करून व नोकरी व सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून साहित्याची आवड जोपासताना संवेदनांना प्रकाशनाची मुहूर्त मिळवली. आज प्रकाशन द्रव्य महोत्सव साजरा करत असून
शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी माननीय नितीन हिरवे सरांचा सत्कार करावा. प्राध्यापक रमेश भारदेसर यांचा परिचय. भारतीय साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, संस्कृत आणि मराठी प्रकांड पंडित, लेखक, अभिनेते आणि अनुवादक. भातुकलीच्या खेळामधील कुटीलमती ही चाणक्याची या नाटकाचे लेखन व राज्य शासनाचे पुरस्कार. चाणक्याच्या भूमिकेसाठी अभिनयाचे रौप्य पदक. अनेक बालनाट्याचे लेखन व स्पर्धेत सादरीकरण. भगवद्गीता, मेघदूत आणि दत्तलहरी या संस्कृत ग्रंथांचा समश्लोकी मराठी अनुवाद. मराठी व्याकरणाच्या सोप्या वाटा या पुस्तकाचे लेखन. धन्यवाद. धन्यवाद प्रेम. मी नगरसेवक कमलेश गांधी यांना विनंती करते की त्यांनी माननीय रमेश भारदे सरांचा सत्कार करावा. विनंती करते की तिने माननीय जयंत रेणुकर सरांचा परिचय करू द्यावा. माननीय जयंत रेणुकर सर यांचा परिचय. नगर शहराचे सांस्कृतिक आणि साहित्यिक नेतृत्व, लेखक आणि संपादक, रसिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष. रसिक ग्रुपचा पाडवा महोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. मराठी साहित्य परिषदेच्या सावडी शाखेचे प्रमुख कार्यवाहक आणि पुणे मासाचे विभागीय कार्यवाहक. वारसा अनेक पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक. महाराष्ट्र क्रिकेट अकादमीचे कार्यकारिणी सदस्य. गहुंजे स्टेडियमच्या उभारणीत सिंहाचा वाटा. नगर शहराचा विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा ध्यास घेऊन मन धनाने सतत कार्यरत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. धन्यवाद अर्पिता. मी किरण शेळके सरांना विनंती करते की त्यांनी माननीय जयंत रेणुकर सरांचा सत्कार करावा. आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मुखाच्या कविता या पुस्तकाचे प्रकाशन करावे.
मंचावरील प्रतिभावंत मान्यवर मुक्ताच्या कवितासाठी कविता संग्रहाच्या प्रकाशनाला या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर पहिला नंबर माझा मारला यांनी की तुम्हीच बोला म्हणून मोठे मोठे मान्यवर बोलायला असताना मला त्यांनी बोलायला लावले. काल मुक्ताच्या मैत्रिणींचा आणि सरांचा फोन आला की मॅडम तुम्हाला बोलावंच लागेल, मुक्ता कशी आहे आणि मुक्ताला कविता कशा सुचल्या हे सांगण्यासाठी. आता मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगते की मुक्ताला कविता कशा सुचल्या. तर कविता कशी सुचती हे तर मलाही माहित नाही आणि तिला विचारलं, मी सुद्धा कौतुकाने बऱ्याच वेळा विचारते की मुक्ता तुला कसं सुचतं तरी. ती म्हणते मला नाही माहिती पण सुचतं. त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मी तुमचं देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला ती लिहायला सुरुवात तिने कशी केली हे मात्र मी सांगणार आहे. ती लहान होती, तिसरीला असताना. आता ती मी शाळेत जायचे त्यामुळे पूर्ण वेळ तिच्या वडिलांसोबत असायची. तिचे वडील पुस्तक वाचायचे, लिहायचे. तिला वडिलांना पाहतात वडील पुस्तक वाचत पडताना पाहिलं की ती काहीतरी घेऊन पुस्तक वाचायची. वडील काही लिहायला लागले तर ती पण काहीतरी लिहून पाहिजे. एकदा ती वडिलांच्या मागे लागली, मला खेळायचंय तुमच्या बरोबर. पण वडील म्हणाले हा मला एवढी कथा लिहू दे आणि मग मी तुझ्याशी खेळतो. ती म्हणते तुम्ही कथा लिहिता मी पण लिहिते. मग तिने कागद घेतला आणि लिहायला सुरुवात केली. नाही जमलं तिला काही, पण वेगळा काहीतरी तिने लिहिलं. पण तेव्हाच तिची काहीतरी लिहिण्याची उर्मी जागृत झाली आणि तेव्हापासून ती लिहिण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर पहिला वाढदिवस आला तिच्या वडिलांचा, म्हणजे वाढदिवस आला आणि तिने पहिली कविता त्यांच्यावर केली. ती कविता अशीच मीडियावर टाकली तर बऱ्याच जणांनी सांगितलं की छान व्यक्त होतीये तू वगैरे. आणि तिचं ते कौतुक झाल्यामुळं तिने आणखी कविता करायला सुरुवात केली. पण हे सगळं कविता करायचे म्हणजे शब्दसंग्रह पण असावा लागतो आणि मग त्यासाठी तिने वडिलांबरोबर वाचन सुरूच ठेवलं. रोज एक पान वाचल्याशिवाय ती कधीच झोपत नसे आणि अजूनही झोपत नाही. पण आता मोबाईल आलाय त्यामुळे जरा थोडासा फरक पडलाय है ना. पण ती काय करते युट्यूबवर बघती कविता, पु ल देशपांडे ऐकती. पिक्चरची गाणी नाही ऐकत ती, पु ल देशपांडेंना ऐकती. मी सतत तिच्या म्हणजे मोबाईल घेतल्यानंतर आमचं सतत लक्ष असतं त्याच्यावर. तर किल्ल्यांची माहिती म्हणजे अभ्यासाचीच माहिती थोडक्यात मी त्याच्यावर बघते. त्यामुळे मला त्याचा सारखा अभिमान वाटतो की ती असं काहीतरी लिहिते, काहीतरी ज्ञान मिळवते. दुसरं असं मुग्धा कशी आहे. तर मुग्धा ही एकाच शब्दात सांगेल की ते माझं फुलपाखरू आहे. फुलपाखरू आहे ते माझं, कारण तिने खूप आनंद वाटलाय. फुलपाखरू जसं आनंद वाटत सुटतं तसं तिने तिच्या बहिणीची श्राद्धाची खूप काळजी घेतली. मलाही घरामध्ये ती घरकामात पण मदत करते, डान्स करते. कोरोनाचा काळ होता, 1.5 वर्ष सुट्टी होती सगळ्यांना. बऱ्याच मुलांचे निरोप यायचे, मॅडम बोर होते, मला बोर होते. पण मुग्धा एकही दिवस म्हणाली नाही की मला बोर होतो. तिच्या हाताला सतत काम असायचं. कधी कागद कापेल, कोलाज करेल, कधी कागदाच्या वस्तू बनवेल, कधी मेहंदी काढेल, कधी रांगोळी काढेल, कधी चित्र काढेल, कधी डान्स करून बघेल. असं ती शांत अशी कधीच नव्हती आणि त्यामुळं जवळजवळ बऱ्याच कला अवगत करायचा प्रयत्न तिने केला. तर अशी मुग्धा गुणी आहे, फक्त थोडा एक दुर्गुण आहे तो म्हणजे जरा राग येतो पटकन कोणत्याही गोष्टीचा. तर तेवढा एक सोडला तर ती माझं फुलपाखरू. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द. तुम्ही इतकी छान माहिती सांगितली आहे तुमच्याबद्दल आम्हाला. धन्यवाद काकू. अगं समृद्धी, तुमची आणि माझी मुग्धा ही मैत्रीण आहे म्हणून तुला आणि मला माहिती आहे की तिने काय लिखाण केले. पण इंद्रधनुष जण क्षणभर दिसतो म्हणून काय झालं, डोळ्याचे पाणी पिळून जातं. तुमची आमची भेट काही क्षणांचीच म्हणून काय झालं,
आयुष्याचे बेल घडून जातो, आयुष्याचे बेल घडून जातो. सर्वप्रथम अतिशय रसिकप्रेमी व सर्व गुण संपन्न व्यक्तित्वांना नमस्कार. आज या नयनरम्य व बालमनाच्या कवित्वांचा आदर होताना संवेदना प्रकाशनाच्या माध्यमातून माझे अतुट बालमैत्रीण मुग्धा देवरीकर हिच्या मुग्धाच्या कविता या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून आज केवळ पद्मभूषण बाळासाहेब भारती हायस्कूलच नव्हे तर शेवगाव सारख्या ग्रामीण भागातून देखील कला देवतेच्या नटराजाचा आशीर्वादच जणू मिळाला. मला सांगताना खूप आनंद होतो की मुग्धा लहानपणापासूनच तिने कवितांचा आधार घेतला. मित्रांनो, कविता म्हणजे तरी काय असतं? कविता या कविता नसतात, तर त्या मनातील भावना असतात. भावना या नुसत्या मनातील नसतात, तर अनुभव त्यात उमटलेले असतात. अनुभव आनंदाचे, दुःखाचे, हसणारे आणि रडवणारे असतात. माणसाच्या मनाला जागृत करतात. त्याच खऱ्या कविता असूनच चाणाक्ष कल्पनाशक्ती स्वाव देणारी, कुतूहलाने जीवनाच्या प्रत्येक वळणावर संवेदनशीलता जपणारी, माणुसकीच्या हिंदोळ्यावर बालमनाची आर्द्रता जपणारी, कलादेवतेचा आशीर्वाद असणारी माझी बालमैत्रीण मुग्धा हसणारी, रडणारी, कधी संघर्ष करणारी, रुसणारी, फुगणारी, आई अप्पा, श्रद्धादी, आजी आजोबांची परी, शाळेची शान, प्रेमळ, कल्पक अशी आहे. मुळातच ती तिच्या स्वभावातून जन्माला आला हा कविता संग्रह. प्रत्येक कविता ही जीवनातील काहीतरी रहस्य आपल्याकडे मांडते. आईचे प्रेम, शाळेच्या अबोल भिंती, आनंदाची पहाड, झाडाचे वात्सल्य, भारत मातेचे जवान व त्यांचे वाज्वल्य प्रेम, पुस्तकांचे अतूट नाते, भविष्याची जाण, श्रावणातील पावसांच्या शरी, मैत्रीचा निखळ झरा, बहिणीची आपुलकी, कातर वेळेची सायंकाळ, मनाईच्या माध्यमातून परिषदांची जवळी, विज्ञानाच्या अतूट व्याख्या, चैतन्याचा झरा, साहित्यिकांचे ममत्व व महत्व, स्वप्नातील बालमनांचा बाल, माणसांची विवंचना, अशा कवितांचा जणू इंद्रधनुष तिने मांडलाय. तिच्यासारखी निरागस मैत्रीण मला लाभली ही परमेश्वराची अमूल्य भेटच. परमेश्वराने प्रत्येकाला काहीतरी भेट दिली. त्यातील ही भेट म्हणजे मनातील भावना कविता संग्रहाच्या रूपाने संवेदना प्रकाशनाद्वारे आज आपल्यासमोर इतक्या कमी वेळात मांडल्या. प्रत्येकाने ह्या कवितांचा आधार घेऊन अंतर्मनात डोकावले असता फक्त आणि फक्त आनंदाचे गृह निर्माण होतात. परमेश्वराचे निर्लोभ रूप आपणास दिसून येते. माझ्या खास मैत्रिणीसाठी खास कविता व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आभाळ भरून आले आता पावसाने गारहाणे केले, आभाळ भरून आले आता पावसाने गारहाणे केले, धरतीला शांत केले, फुलांवर सुंदर मोती पडती प्राण, कोकिळेचे स्वर गुंजती लहान, चिमुरते रिमझिम पावसाचा आनंद लुटती. कसा उत्कर्षाचा आनंदाचा क्षण मुग्धा तुझ्या आयुष्यात सतत लाभो हीच आंतरिक सदिच्छा. उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद प्रेरणा. अगदी योग्य बोललीस तू. कविता ह्या कविता नसतात, तर त्या मनातील भावना असतात. भावना नुसत्या मनातील नसतात, तर अनुभव यात उमटलेले असतात. खरंच आपल्या मुग्धाने किती छान मुलांच्या विश्वात जाऊन त्यांचा मनाचा ठाव ठिकाणा अगदी योग्य घेतलाय. सर्वांनाच तिचा हा कविता संग्रह वाचायला खूप आवडेल. प्रेरणाने इतकी छान माहिती सांगितली आहे पुस्तकाबद्दल, तर मलाही त्यातील एक कविता ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्हालाही नक्कीच असेल. चला तर मग ऐकूया ह्यातील एक कविता एका दुसरीतल्या मुलीकडून. दुसरीतल्या? हो. तर मी वेदिका कुलकर्णी हिला विनंती करते की तिने व्यासपीठावर येऊन एक छानशी कविता सादर करावी. आज मी तुमच्या समोर मुग्धा दीदीची एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे असे कसे. पांढऱ्या गाईचे पांढरे दूध, पांढऱ्या गाईचे पांढरे दूध, काळ्या गाईचे दूध पांढरे कसे. हिरवे हिरवे खातात गवत, हिरवे हिरवे खातात गवत, तरी तुझे शुभ्र कसे. धावतो साप जरी नाही पाय, धावतो साप जरी नाही पाय, दूध देत नाही तरीही गोबर गाय, फिरते म्हणे
जेव्हा घरी गेली असं कसं देवघर की त्याला पत्ताच नाही. प्रश्न विचारल्यावर म्हणतात गप्प बैस, प्रश्न विचारल्यावर म्हणतात गप्प बैस. मी म्हणजे गोरी का नसते म्हैस. उगाच म्हणे सारं काही शोधतो, उगाच म्हणे सारं काही शोधतो. आता त्यालाच विचारते आई बाबांच्या लग्नात मी का नव्हते. धन्यवाद. खूपच छान वेदिका. खूपच सुंदर वेदिका. तर मग आजच्या कार्यक्रमाचे नमस्कार. या प्रकाशनाच्या मंचावर उपस्थित असणारे आदरणीय भारती सर, आदरणीय दिदी, ज्यांनी कविता संग्रहांच्या किंवा कवितांच्या प्रकाशनातून एकूण महाराष्ट्रात आपली हिरवाई सिद्ध केलेली आहे असे आमचे प्रकाशक मित्र नितीन गिरवे, माझ्याबरोबरच अजून एक जे पाहुणे आहेत आणि मराठीमध्ये त्यांनी फार महत्त्वाचं असं बालसाहित्य लिहिलेलं आहे, लिहित आहेत आणि जे कायम बालसाहित्याचे चिंतनच असतात असे मुंबईचे आमचे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, जे साहित्य परिषदेच्या कामाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रामध्ये, प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये, बांधण्याच्या क्षेत्रामध्ये नगरमध्ये राहून महत्त्वाचं काम करतात. त्यांचे जयंती हे सर्व ग्रामस्थ, पालक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीचा वर्ग भारतीय शाळेचा, ज्याने हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर माझं इथे पाहुणा म्हणून नाव टाकलंय म्हणून मी आता इथे उभा आहे. पण मला जर खरं आता उमेश धुरीकर सरांनी विचारलं की तुम्हाला इथे कोणती भूमिका करायला आवडेल, ते मी मनपूर्वक सांगेन की मला या 10वीच्या वर्गात बसायला आवडेल. इतके छान मुलं, नक्कीच 8-10 दिवसापासून याची तयारी चालू आहे असं दिसतंय मला. या दोघी जणी फार सुंदर सूत्रसंचालन करतायत, तिकडच्या मैत्रिणीला उभं करतायत, मग ती येऊन परिचय सांगते, मग एक पुस्तकाचा परिचय करून देते. असा एक सुंदर 10वीचा वर्ग आहे. माझा 10वीचा वर्ग एवढा चांगला नव्हता असं माझ्या लक्षात आलं तुमचा वर्ग पाहिल्यावर. पण आता मला माहिती आहे की काय तुम्ही मला तुमच्या वर्गात बसू देणार नाही. पण आपण पाहुणा म्हणून आपली इच्छा सांगायला काय हरकत आहे की मला काय आवडलं असतं तर तुमच्या 10वीच्या वर्गात बसायला. आणि तुमच्या 10वीचा वर्ग इतका मस्त आहे की त्या 10वीच्या वर्गातून एक चांगली कवयित्री निर्माण होते. ही किती महत्वाची गोष्ट आहे. कारण कवयित्री निर्माण होण्याकरता, साहित्यिक निर्माण होण्याकरता, कला निर्माण होण्याकरता तेवढं चांगलं वातावरण तिथे असणं फार आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे कुणाच्या राजवटीमध्ये जास्त कला निर्माण झाली असा एक इतिहासामध्ये अभ्यास केला जातो. त्याच राजाच्या राजवटीमध्ये चांगली कला निर्माण होते, साहित्य निर्माण होतं, जिथे एक काहीतरी बरं चांगलं वातावरण असतं. म्हणून मला बुद्धाच्या कवयित्री होण्यावरून लक्षात आलं की तुमचा 10वीचा वर्ग भारतीय शाळेबद्दल मला माहिती आहे की जिथे झाडांना फळं फुलं तर सगळीकडेच येतात पानं, पण भारतीय शाळेमधल्या झाडांना कविता येतात असं मी पाहिलेलं आहे. तिथे कवितांची काहीतरी अशी पोस्टर्स लावलेली मी पाहिलेली आहेत. त्यामुळे अशा शाळेमधला 10वीचा वर्ग आणि त्या वर्गात मला काहीतरी बसू देणार नाही, पण माझ्या इच्छाने सुरुवातीला सांगितली. सगळ्यात आधी हा जो बालकविता संग्रह आहे, मुद्दाच्या कविता, या बालकविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आज सकाळपासून
मी काल हा कविता संग्रह वाचलाय, मला मिळाला 2-4 दिवसापूर्वी, पण मी काल म्हणल्यापेक्षा आजच वाचला. असं सकाळी 5 वाजता उठून मी हा संग्रह वाचला. काळ होता तर मी वाचला आणि तेव्हापासून मी या कवितामध्ये मुग्धांच्या भावविश्वामध्ये मी होतो. आता येताना माझे आता मित्र झालेले तुळशी आम्ही गप्पा मारत येत होतो आणि तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात या कवितांच्या सगळ्या गोष्टी, अनुभव, गमती, भाषा हे सगळं असं फिरत होतं. आज एक माझी चांगली सोय झालेली आहे की पत्रिकेमध्ये यांच्या शुभ हस्ते असं लिहिलेलं आहे, म्हणजे यांच्या हस्ते प्रकाशन झालेले. मी भाष्यकार नाही, भाष्यकार आव्हाड सर आहे किंवा बाकीचे लोक भाडे सर बोलणार आहेत या कविता. ज्यांच्या हस्ते असतं त्यांचं फार सोपं काम असतं की एकदा प्रकाशन झालं असं दाखवलं की त्याचं काम संपतं. म्हणून मला भाष्य करणारेही लोक आहेत, म्हणून मला मोकळेपणाने या कविता संग्रहाच्या निमित्ताने कविता संग्रहावर बोलायची आज संधी आहे. मी या कविता वाचत होतो. कविता मी नेहमीच वाचतो आणि कुठलाही दिवाळी अंक आला तर मी आधी त्याच्यातल्या कविता वाचून काढतो. आपल्या आवडीचा भाग असतो. वर्तमानपत्र उघडल्यानं काही जे खेळाडू असतात, खेळविषयक प्रेम असणारे लोक आधी स्पोर्ट्सचं पान असतात. काही लोक स्टॉक एक्सचेंजवाले असतात, ते आपलं अर्थकारणाचं काहीतरी वाचतात. काही लोक राजकारणाचं वाचतात. नोकरीवाले लोक असतात, ते काही नवीन वेतनवाढ किंवा आयोग वगैरे लागू झालाय का असं वाचतात. प्रत्येकाची आवड असते. तसं मला कविता वाचायला खूप आवडतं. म्हणजे मला त्या वाचण्याची माझी निकट असते, गरज असते. त्यामुळे संग्रह दिसला की मी वाचतो. आता 10वीचा वर्ग तुमचा असा होता, मी ज्या खेड्यामध्ये शिकलो, पण साधी खेड्यातली शाळा होती. आमच्या शाळेला खिडक्या नव्हत्या, दारं नव्हते आणि खिडक्यातून उड्या मारून पळून जायचो, अशी शाळा होती. अशी शाळेत मी शिकलो. पण असं असलं तरी शाळेत माझं बऱ्यापैकी लक्ष नव्हतं, पण माझं मराठीच्या पुस्तकात फार नीट लक्ष होतं. त्याचं कारण मराठीचं पुस्तकातल्या कविता मला फार आवडतं. या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा आज दिवस तो, कितीतरी कविता. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधले देवळ, मृत्तिकेचा कर्ण एक. माझ्या बरोबर कोणी जर माझे बॅचमेट असतील तर त्यांना हे अभ्यासक्रमातल्या कविता आहे. मै बंजारा आले कतारा कुमा भारत सारा, अशी काय खुलपा करू छान किती दिसते, करू पाटलांची कविता. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधले देवळ, मृत्तिकेचा कर्ण एक एक घेऊन, खबरदार दरटाच मारून जाळबळे चिंदड्या उडविल्या राई राये वड्या, पुण्या गावाचे पाणी, असं सगळं पाणी. तुम्ही म्हणाल हे हुशार दिसताय, तर फक्त मराठीच्याच पुस्तकातलं मला येत होतं, बाकीच्या कुठल्याही पुस्तकात नाही. आत्ता जरी गणिताचा हिशोब विचाराल तर आनंदी आनंद आहे. माझी बायको जेव्हा म्हणते की त्या दूधवाल्याचा हिशोब करायचा, म्हणजे नाही मला वेळ नाही, तू कर, कारण मला येत नाही. खरं कारण आता पण मला हिशोब येत नाही. मी आकडे लिहिताना सुद्धा, तारीख लिहिताना सुद्धा अक्षरात लिहितो, आकडे लिहित नाही. मला आकड्याबद्दल खरंच काय आधीपासून काहीतरी भीती बसलेली आहे. तर असो, तर मला या अशा कविता वाचायला मिळाल्या, त्याच्याकरता सगळ्यात आधी मी मुग्धाचे मनपूर्वक आभार मानतो आणि तिचं अभिनंदन करतो की तिने मला चांगल्या कविता वाचायला. या कविता वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं, प्रत्येक कवीची एक प्रकृती असते आणि प्रवृत्ती असते. प्रत्येक कवीची, म्हणजे कुसुमाग्रज असू देत का एकनाथ आवाड असू दे, प्रत्येकाची एक प्रकृती असते. त्या प्रकृतीनुसार लिहित असतो. म्हणजे आरती प्रभू नावाचे मराठीमध्ये कवी आहेत, त्यांनी काय लिहिलं, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओढून. त्यांचं म्हणणं जन्मालाच कशाला यायचं, असं आरती प्रभूचं म्हणणं. कारण त्यांची तो नियतीवाद आणि त्यांचे अनुभव, त्यांचं जगणं कोकणात कुडाळ वगैरे. पण मंगेश पाडगावकर काय म्हणतात की या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करा. बघा झाला विरोधाभास. पाडगावकर म्हणतात 100दा जन्माला यावं आणि आरती प्रभू म्हणतात जन्माला कशाला. काय काय गंमत आहे. बासी मर्डेकर समुद्राला म्हणतात आतली घाण किनाऱ्यावर आणून टाकणारा भंगी, असं म्हणतात कवी. आणि कुसुमाग्रज काय म्हणतात, आम्हाला याद मित्रा, कोणाला, समुद्राला. प्रत्येक कवीची एक टेंडन्सी आहे, प्रत्येक कवितेची प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे. तर मी मुग्धाची प्रकृती शोधत होतो, प्रवृत्ती शोधत होतो, त्याच्याबद्दल मी फक्त बोलणार आहे. हिची प्रवृत्ती कशी आहे
ती जरी छान निसर्गात रंगली, ती जरी आनंदात रंगली, तरी ती भोवतालाचे प्रश्न विसरू शकत नाही, तिची प्रकृती आहे. बघा, या कवितांच्या शेवटी तिने एक प्रश्न उपस्थित केले काहीतरी, जे आता आपल्या मैत्रिणीने कविता वाचून दाखवली. याच्या शेवटी सुद्धा मी दाखवतो, काही तुम्हाला होईल पण सांगेल की मी पाहत गेलो आहे, शेवटी ही गांभीर्याने काहीतरी भोवतालाबद्दल प्रश्न विचारला. म्हणजे तिच्या कवितेमध्ये कुटुंब चित्र असतं, पण शेवटी ती म्हणते की बाहेरून आम्ही आलो, आई नोकरी करते, बाबा नोकरी करतात, पण घरी आल्यानंतर पुन्हा चहा कोण करतं? आईच करते, बाबा नाही करत. हे प्रत्येकाच्या घरात आहे, माझ्या घरात तर पण आहे. मी नोकरी करतो, माझी बायको पण नोकरी करते. तिला ते कुठेतरी जाणवतं. का बरं? आई पण सगळ्यांच्या घरात आहे, वैयक्तिक नाही, ही भावना जी आहे. म्हणजे बाईनी पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून बाहेर जाऊन अर्थार्जन करायचं, पण घरी आल्यानंतर पुन्हा रोज जशाला तसे, तू बाई मी पुरुष, मी पेपर वाचत सोफ्यावर बसतो, तू स्वयंपाक कर, तू तांदूळ निवड, तू तांदूळ धू, तू खिचडी टाक, काय पोळीच. ती प्रश्न निर्माण करते. म्हणून ती मला लक्षात येतं की हे जर आम्ही लोकांना पण घेऊन करायला असं म्हणालो की काय करून ठेवलेल्या मुलांचं आपण या भूतालामध्ये, त्यातल्या करोनाने तर जे काही करून ठेवले आपल्या भावनांचं, आपलं खूप नुकसान झालं, सगळ्यांचं, जगाचं नुकसान झालं. नुसती माणसंच गेली नाही, तर आपण सुद्धा त्या लॉकडाऊन मध्ये थोडे थोडे रोज जात होतो. आपल्याला वाटत होतं कधी आपला नंबर लागेल सांगता येत नाही, अशी ती अवस्था होती. आणि हे जे थोडं थोडं मरण असतं ना, हे अत्यंत भयंकर असतं. कधी कधी एकदम मरून जाणं चांगलं आहे असं वाटतं, पण रोज मरणं थोडं थोडं अंशाने हे वाईट. आता ही 10वीची मुलगी आहे आणि त्यातल्या त्यात मी विचार करतो, मी जेव्हा काहीतरी 10वीला होतो तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ, ही जी मुलं आहे, माझी मुलगी 8वीत आहे, पण तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात येतं की मी विचाराच्या बाबतीत खूप मागासलेला आहे, तिचे विचार खूप पुढचे आहेत. ही या काळातली मुलगी आहे, हिला ज्ञानाचा ऍक्सिस, स्त्रोत खूप मोठे आहे, तिला सगळं भोवताल टिपता येतं. 10वी पर्यंत तुम्ही जरा आठवा की आपण काय होतो, फार विचित्र अवस्था आहे. आणि पिढ्यांची गंमत, नवी पिढी असं का म्हणतो, तर नवी पिढी ही पहिल्या पिढीच्या पुढे +1 म्हणजे पुढे गेलेली असते. कुठल्याही मुलाला असं वाटत असतं की आपले वडील आणि आपली आई म्हणजे बापरे काय आहे, असंच वाटत. कुठल्याही, आपल्याला तेच वाटत होतं, लक्षात घ्या. त्याच्यात आईबद्दल तर मी पाहिलंय की प्रत्येक ठिकाणी मला फार गमतीदार वाटतं कधी कधी हे दृश्य, बहुतांश ठिकाणी की ती आई बोलू लागली की मुलगा किंवा मुलगी म्हणतात, आईला गप्प बस, तुला कळत नाही का. मला पण हसू येतं या वाक्याचं की ज्या आईनं मला काय काय प्राथमिक गोष्टी शिकवल्यात, नाक कसं पुसायचं इथपासून, आणि त्या आईला आपण धीटपणे म्हणतो तू गप्प बस, तुला कळत नाही. त्याचं कारण पिढी बदलते. म्हणून ही नव्या पिढीची लहान मुलांसाठी कविता लिहिणारी मुलगी आहे, एक संवेदनशील मुलगी आहे. छोटासा मी दृष्टांत सांगतो. हिची कविता कशी आहे, एक ख्रिश्चॅनिटीमध्ये, म्हणजे ख्रिश्चन देशामध्ये, त्या ख्रिश्चन उल्लेख का केला मी तुम्हाला सांगतो पुढे. एक मोठा माणूस, 40-50ला माणूस मरतो. त्यांच्या पद्धतीने त्याचा विधी दफन करतात त्यांच्याकडे. तो दफन विधी सुरू होतो. त्या माणसाला एक 12-13 वर्षाचा मुलगा असतो, म्हणजे अशा काही वयोगटात, आणि तो मुलगा सोबत आहे, आई आहे सोबत. आता स्वाभाविक 12-13 वर्षाच्या मुलाचे वडील जाणं आहे, कुठले वडील जाणं वाईटच गोष्ट. 80 वर्षाचे वडील जाणं सुद्धा वाईटच गोष्ट, कारण पोरके करून जातात ना मुलाला, म्हणून वाईट. म्हणजे 80-90 वर्षाचे वडील आपलं काहीही आता मदत करत नसतात, ते कोपऱ्यात पडून असतात, पण तो जो भरलेला कोपरा असतो की नाही, तो रिकामा होणं हे ते पोरके पण असतं. आणि इथं तर एक 10-12 वर्षाचे मुलाचे वडील गेले, आणि आई सगळेजण सोबत ती अंत्ययात्रा जाते, स्मशानभूमीमध्ये खड्डा खोदलेला आहे, तो मुलगा सगळं बघतोय.
खूप जणांना वाटतंय की या मुलाला कळतंय का काय झालंय ते आपल्या वडिलांचं, त्याला आता काय करायचं वडिलांना, असं त्यांच्या मनात प्रश्न आहेत. मुलगा आपला शांत आईचा हात धरून बघतोय, काय चाललंय काय नाही. आईचं नवरा गेलाय, तिथून दुःखात आहे. आणि मग ती पेटी जी असते ती खाली ठेवतात त्या वडिलांची आणि त्याच्यावर मुठ अशी माती टाकतात. एक पद्धत आहे. त्या मुलाला सांगतात की त्या छोट्याशा मुठीमध्ये तो माती घेतो आणि टाकतो. आणि सगळ्यांनी टाकल्यानंतर मग ती माणसं येतात आणि ती फावड्याने अशी माती उडायला लागतात. या मुलाचं लक्ष तिथेच आहे. वडिलांची जी पेटी ठेवली की नाही तिथेच लक्ष आहे की आपले वडील त्या पेटीत झोपले. त्याला काय काय वाटतं माहिती नाही, तो बघतोय पेटीकडे. आणि ती माती सगळी टाकल्यानंतर त्याचे काहीतरी ठेवून असं ते घराकडे निघतात. संपला अंत्य मुलगा बोलतच नाही. आईला त्याचं फार वाईट वाटते की मुलगा व्यक्त व्हायला पाहिजे, बोलायला पाहिजे, त्याच्या मनात काय झालंय. आणि मग रस्त्याने जाताना आई त्याला म्हणते की बेटा तुला काय वाटतंय, तुला खूप दुःख झालं मला कळतंय, अरे काय करावं, आपल्याला वेळ आहे, असं झालं. ती बोलते तुला काय वाटतंय. दोनदा तिला विचारल्यानंतर तू कशाचा विचार करतोयस, तर दोनदा तिला विचारल्यानंतर तो मुलगा म्हणतो आई खरं मी विचार करतोय. आईला वाटलं आता हा सांगणार की माझ्या वडील त्या पेटीत झोपले, आता ते वर येणार नाहीत, असं काहीतरी वाटतं तिला. पण मुलगा म्हणाला आई मी विचार करतो हे खरं आहे. बघा दृश्य स्मशानातून घराकडे वापस येत आहे. आईने त्या छोट्या कवळे बोटं हातात धरलेली आहे आणि त्या रस्त्याने जाताना मुलगा आईला म्हणतोय आई मी विचार करतोय. कशाचा विचार करतोय बेटा, तर मी विचार याचा करतोय की आपण जेव्हा बाबांना म्हणजे पप्पांना काय काय मध्ये ठेवलं त्याच्यानंतर आपण माती टाकली, ती म्हणते मग पुढे तिला फक्त काहीतरी आता याचा बांध फुटेल. आणि तो म्हणतो त्याच्यानंतर त्या काकांनी फावड्याने माती टाकली आणि माती टाकत असताना माझं लक्ष होतं छोट बेडकाचं पिल्लू त्या पेटीवर जाऊन बसलं होतं आणि ते त्या मातीबरोबर पुरल्या गेलं. ती म्हणते मग मला वाटतंय त्या जिवंत बेडकाचं काय झालं असेल याचा विचार. ती आई थरारून जाते आणि ती पाहतच राहते काय मुलगा आहे हा, आपले वडील तिथे आहेत तर हा त्या बेडकाचा विचार करतोय. आणि पुढे चालून हा मुलगा जो माणूस जिवंत भोवतालाचा विचार करू शकतो ना तो माणूस चांगला लेखक होऊ शकतो, कवी होऊ शकतो. आणि हा छोटा मुलगा कोण होता माहिती, याचं नाव होतं मॅक्झिम गॉर्की. हा मॅक्झिम गॉर्की होऊन पुढे लेखक म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्याने नंतर त्याचं स्पष्टीकरण दिलं की मला तेव्हाही असं वाटलं जी गोष्ट संपली आहे ती संपली आहे, जी गोष्ट जिवंत आहे तिच्याबद्दल विचार करता यायला. आणि मी हे कशा करता सांगितलं तर बुद्धा अशा प्रकारचा जिवंत भूतालाचा विचार करणारी कवयित्री आहे. खरं तर एवढं सांगून मी खाली बसू शकतो कारण मला सांगायचं तर मी सांगितलं. तिची प्रकृती काय आहे, एखाद्या कवीची प्रकृती आणि प्रवृत्ती जर तुम्हाला सापडली तर पुढे मग किती बोलू शकतो आपण, पण मुळात सांगून झालेलं असतं. तिच्या मी कविता वाचत होतो आणि हा कार्यक्रम एकूण पाहताना वहिनी उभं राहिल्या आणि त्या फार प्रांजळपणे त्या सांगत होत्या की त्या म्हणाल्या त्या बरोबर आहे की मी नाही सांगू शकणार तिची निर्मिती प्रक्रिया कशी आहे. तर त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं. त्या म्हणाल्या की ते थोडं रागीट आहे पण माझं फुलपाखरू आहे असं मला फार छान. पण तेच पालक मुलाला फुलपाखरू बनवू शकतात जे पालक स्वतः झाड व्हायला तयार असतात. सोपं नसतं मुलांना फुलपाखरू बनणं कारण तुम्ही जर झाड व्हायला तयार नाही मुलं कशी फुलपाखरू होती. आणि मला देवळीकरांच्या घरातलं वातावरण माहिती आहे. एक दोनदा त्यांच्या घरी आलेलं आहे किंवा उमेशरावांशी माझा नित्य संवाद असतो. उगीच उगवून येत नाही हो. कुंडीतलं झाड सुद्धा रोज लक्ष दिल्याशिवाय येत नाही. आपण त्याला काय पाणी टाकायचं, नुसतं पाणी टाकून जमत नाही. कुंडीतल्या झाडाजवळ रोज जावं लागतं, त्याला स्पर्श करावा लागतो, त्याची गळती पानं काढावी लागतात. बघा तुम्ही जे जगदीशचंद्र बोसांनी सांगितलं की त्याला स्पर्श संवेदना असतात काय आणि हे तर
वैज्ञानिकरित्या त्या बॉटनीमध्ये काय सांगितलं ते असू देत, पण आपला अनुभव आहे की त्या झाडांपाशी तुम्ही 15 दिवस झाडापाशी जाऊ नका, झाड कसं होतं बघा. म्हणून मुलं जेव्हा आता आपण म्हणतो नाही आमची मुलं काय करावं, वाचनच नाही, काय करावं. मुलं कशी वाचतील, मुलं काय पाहतात, म्हणजे माझ्या सगळं मी पण कॅटेगरी आहे, मी पालक म्हणून त्यांनी जसं सांगितलं की फ्युचर आता थोडासा मोबाईल आलाय, थोडासा नाही खूप मोबाईल आलाय, पंचायत करून टाकली मोबाईल. पण मुलांची काय चूक आहे, पुस्तक वाचत नाही. कधीतरी मुलांनी असं पाहिलंय का की आपले वडील भालचंद्र नेमाडेंची किंवा कुठली तरी एखादी शंकर पाटलांची कथा वाचत पुस्तक त्यांच्या हातात आहे, असं पाहिले का? आपली आई काहीतरी दिवाळी अंक वाचत बसलेली, असं चित्र मुलांनी पाहिले का? नाही का? आई त्या सासू सुनाच्या भानगडीमध्ये टीव्ही समोर बसलेली आहे. सासू सुनाच्या भानगडी कुठल्या? टीव्हीतल्या. सगळ्या सिरियल मध्ये, मी थोडंसं सिरियलच्या लेखनामध्ये पण काम करतो म्हणून मला माहिती आहे की तिकडे काय काय सांगतात. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काही जण पाहायचं सोडून द्या. एकदा प्रसंग असा घडला होता, मी तेव्हा शिकायला होतो तेव्हा एक 4 दिवस सासूची नावाची एक सिरियल होती. ती सिरियल सुरू झाली तेव्हा काही जण जन्मले, मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, तरी ती सिरियल चालू होती. 4 दिवस सासूची खूप वर्ष चालू होती. आणि एकदा कार्यक्रमामध्ये रोहिणी हट्टंगडी काम करायची आणि एका कार्यक्रमामध्ये मुंबईला जेवताना आणि हातात प्लेट होत्या, काहीतरी एका सिनेमा कशाची तरी पार्टी होती, ती आम्ही काहीतरी चाललं होतं सेलिब्रेशन, मी होतो त्याच्यात. आणि रोहिणीताईंना मी म्हणालो की नमस्कार, मी दासू वैद्य औरंगाबाद तिकडून आलोय वगैरे. त्यांनी अरे हो बोल काय नाही. तर रोहिणीताईंचं मराठी रंगभूमीवर फार मोठं काम आहे, प्रायोगिक रंगभूमीवर त्यांचं मोठं काम आहे. मला त्यांचं सगळं काम माहीत होतं आणि मला वाटायचं की 4 दिवस सासूची म्हणून त्या काहीतरी ते जे काही वीज लावून काम करतात तर काय बरं त्याच्यामध्ये त्या अभिनय करतात असं मला वाटायचं. मी त्यांना विचारलं की रोहिणीचा एक प्रश्न विचारू का? त्यामुळे हो हो विचारायचे. ते म्हणजे बरोबर आहे, तू मराठवाड्यात असतं तुमच्या डोक्यामध्ये फार प्रश्न असतात मराठवाड्यातल्या लोकांचे. म्हणजे हो काय करतात, पाण्यापासून प्रॉब्लेम आहे सांगते त्यातून आम्ही विचारलं. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारला की रोहिणीताई मला तुमचं सगळं नाटकातलं काम माहितीये आणि तुम्ही 4 दिवस सासूचे इतके दिवस काम करता, तुम्हाला कंटाळा येत नाही का? असं मी त्यांना विचारलं, खाजगी प्रश्न, मला अदरवाईज घेऊ नका. ते म्हणजे नाही, तुझा प्रश्न बरोबर आहे की मी 7-8-10 वर्ष झाले मी 4 दिवस सासूच्या मध्ये काम करते. पण ते म्हणजे तुला खरं सांगू का, मी त्याच्यात काम करते हे बरोबर आहे, पण तुला कुणी सांगितलं की ती सिरियल मी पाहते म्हणून? तुम्ही पाहता म्हणजे मी कुठं पाहते? म्हणजे ते लोक जे करतात ते ती स्वतः सुद्धा पाहत नाही. आपण मात्र आयुष्यामध्ये असे कोळीचे घास अडवून असे पाहत असतो, करून काय होईल याचा. आणि हे सगळं नेमकं कळाल्यामुळं आपल्या घरामध्ये त्याचं मोठं अवलंबन माजल्यामुळं वाचन नावाची गोष्ट थांबली. आणि आई वडीलच जर वाचत नसतील, पुस्तकाबद्दल बोलत नसतील, तर मुलं कसे वाचतील हा तो मुद्दा आहे. पण असं असताना मुग्धा वाचते आणि नुसतं या कार्यक्रमात बरं वाटावं म्हणून आई तिची म्हणाली म्हणून ती वाचते असं नाही, तर ती वाचते याच्या काय खुणा या कवितांमध्ये अनुस्यूत आहे. या कविता वाचते की कळतं की अरे या मुलीचं वाचन चांगलं आहे, हिला साने गुरुजी माहिती आहे, हिला पु ल देशपांडे माहिती आहे, ठीक आहे, आताच तिला अरुण कोरटकर माहिती आहे, रामदेव ढसाळ माहिती आहे, पण ती स्टेप असते ना, पण तिला बेसिक माहिती आहे, तिला वकू काळ माहिती आहे, ती वाचते काय. आणि वाचणारा जो माणूस असतो त्याची जी प्रक्रिया जी सुरू होते ती महत्वाची असते. म्हणजे अनेक कविताबद्दल याच्यामधल्या बोलता येईल. आता त्याच्यातली जी पहिली कविता आहे ती बालकविता म्हणून पहिलीच कविता आहे की जिराफासारखी हवी मान कैऱ्या तुमच्या तोडून घेईल, हत्तीसारखी सोड हवी धडाधड षटकार ठोकील, पाय हवे हरणासारखे 100 मीटर मेडल जिंकील, सिंहासारखी आयाळ हवी, केसांची मस्त स्टाईल करेल, बैलासारखी शिंगे हवी, दप्तर रोज त्यात अडकवेल. इथपर्यंत ही बालकविता आहे. मी जसं आता सांगितलं सूत्र तिचं शेवटच्या ओळीला ती बघा एक दंता देते आपल्याला. आणि ती काय म्हणते, कांगारू सारखी सॅक हवी, दप्तराचे ओझे कमी होईल. ही बालकविता एकदमच एका परिपक्व विचारापाशी जाते.
तो विचार म्हणजे तप्तराचे ओझे कमी होईल. तर हा शिक्षण पद्धतीवर केलेला एक प्रहार आहे. आणि प्रहार म्हणजे लहान मुलं जे प्रहार करतात ना, तुम्ही कल्पना करू शकणार नाही लहान मुलांचा प्रहार. समजणाऱ्याला समजतो की तिला माहितीये किंवा या इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना माहितीये की दप्तराचं ओझं किती असतं. आणि दप्तराचं नुसतं किलोग्राम मध्ये ओझं नसतं, तर त्याचं होमवर्क आणि त्या परीक्षा आणि याचं जे ताण रूपी जे ओझं असतं मेंदूवर ते असतं. मी आज सुद्धा मी मुलीला म्हणालो की चल आपण कार्यक्रमाला माझ्यासोबत तू. तर तिने मला 10 गोष्टी सांगितल्या की ओके माझं हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं. माझ्या लक्षात आलं की बापरे, म्हणजे लॉकडाऊन आहे, ऑफलाईन ऑनलाईन जरी शाळा असली तरी यांच्यावरचं ओझं काही कमी झालेलं नाही. त्याचं सूचन ती करतो. एक प्रकारे तिने तिच्या भाषेत केलेला हा शिक्षण पद्धतीचा निषेध आहे. तो निषेध आपण समजून घेतला पाहिजे. लहान मुलांची निषेध करण्याची पद्धत कशी असते मित्र तुम्हाला सांगतो. एका मी वर्कशॉपला गेलो होतो आणि त्या वर्कशॉपमध्ये असं होतं की गावातली हुशार मुलं बोलवली होती. रोज एक माणूस त्यांच्या सोबत म्हणजे एक कवी, एक कलेक्टर, एक संगीतकार अवधूत होते. असे तसे आम्ही एक एक दिवस त्यांच्यासोबत सेशन घेत होतो. मी एक दिवस होतो, मग त्यांच्याशी गप्पा मारत होतो. छान आम्ही बोलत बसलो, काहीतरी जेवत होतो, काहीतरी खात होतो. त्यांना काय करायचं, चला चित्र काढा, गाणी म्हणा, असं छान दिवसभर होतं. कवी सोबत राहा. मी काय करता, चित्र काढता? हो हो चला सुरू झाले. कशाचं काढता? मला सगळ्यात आवडती गोष्ट कोणती आहे त्याचं चित्र काढा. एक मुलगी म्हणाली मी आईचं चित्र काढते. म्हणजे फर्स्ट क्लास. आईचं म्हणजे आवडती गोष्ट, सगळ्यांनी आईचं चित्र काढायचं. आपल्या आपल्या सुरू करा चित्र काढायचं. मी बघत होतो छान मस्त, कोणी ओढले होतो, कोणी टेबलवर, जशी सवय असेल तसे चित्र काढत होते, रंग करत होते. सगळे चित्र माझ्यापाशी आणून दिले. मी बघत होतो, त्याच्यावर मग गप्पाच मारायच्या होत्या, बोलायचंच होतं. मी पाहत होतो. एक चित्र मी पाहिलं. त्या चित्रामध्ये त्या मुलीने गडबडीत करायचं सबमिट करण्याच्या की आईला कानच काढले नव्हते. म्हणजे कानच नव्हते आईला काढले. मला विसरले. मला बेटा इकडे काही ती परीक्षा आहे का, गडबड आहे का काय, निवांत हे घे, अजून घे, अर्धा तास जा, अजून मस्त कान काढ आणि मग घेऊन घे. ती म्हणजे नाही सर माझं चित्र एवढंच आहे. मला वाटलं अरे बापरे काहीतरी असं असू शकतं. मी म्हणलं तुझ्या आईला कान नाही येत का? ती म्हणजे आहेत की. मी म्हणलं कान ना काय, कान का नाही काढतेस तू? त्या मुलीने जे उत्तर दिलं ना ते उत्तर इतकं भयंकर आहे की मुलगी असं म्हणाली की सर मी मुद्दाम कान काढले नाही, त्याचं कारण माझी आई माझं काही ऐकूनच घेत नाही. इतका सांस्कृतिक पद्धतीनं निषेध करता येतो कवितेतून. मी तर तिच्याकडे पाहतच राहिलो की बापरे, म्हणजे एखादा बॉम्ब टाकल्यापेक्षा भयंकर आहे. तसं हे जे वाक्य आहे ना, दप्तराचे ओझे कमी होईल, हा महत्वाचं वाक्य तिच्या कवितेत. सगळ्या कवितेत मला तिचे अशी वाक्य सापडत गेले आणि माझ्या लक्षात आलं की अरे ही बालकविता सुद्धा कशी बदलत चालली आता. की ती नुसती हत्तीनं हॉटेल काढलं आणि मंदिर चहा प्यायला आला इथे थांबलेली नाही. 60s मध्ये त्या दशकामध्ये तशी कविता होती. त्याचं कारण तोपर्यंत टॉम आणि जेरी आलेला नव्हता. पण आवाड सर अजूनही काही लोक फॅन्टसी म्हणून हत्तीनं हॉटेल काढलं असं लिहितात. त्यांची मला गंमत वाटते की या वाचणाऱ्या मुलांची फॅन्टसीची कल्पना इतकी उंच गेलेली आहे, त्यांना गंमतच वाटत नाही हत्तीनं हॉटेल काढलंय. करंदीकरांनी जेव्हा लिहिलं एका माकडाने काढलंय दुकान, तेव्हा फार गंमत वाटली की माकडाने दुकान काढलंय. आता टॉम अँड जेरी काय काय करून दाखवतो. म्हणून बाल साहित्य लिहिणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तसं जुन्या पद्धतीचं फावल्या वेळात लिहिलेलं बाल साहित्य आता मुलं वाचणार नाहीत. एकनाथ आवाडासारखं 24 तास बाल साहित्याचं चिंतन मनन करून बाल साहित्य लावावं लागेल तुम्हाला, तरच मुलं वाचतील. तिची कविता किती, तुम्ही सगळ्या कवितेबद्दल तुम्हाला काही ना काही बोलू शकतो, इतक्या त्या कविता बोलण्यासारख्या आहेत. एक असे कसे नावाची जी कविता इथे वाचण्यात आली आहे, फार सुंदर कविता आहे. तिला प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात. आणि मला ज्या माणसाला प्रश्न पडतात त्या माणसाबद्दल फार आदर वाटतो. त्याचं कारण ज्या माणसाला प्रश्न पडतात त्याच माणसाला मी व्यक्तिशः जिवंत माणूस समजतो. ज्या प्रश्नच पडत नाही म्हणजे काय, खाल्लं पिल्लं दिवस कटला,
सूर्य मावळला, सूर्य उगवला, न्याहारी केली, झोपी गेला. माणसाला फार किती प्रश्न, मेंदू कशा करताय? आपण असं म्हणतो माझ्या डोक्याला ताप देऊ नको. डोकं ताप देण्याकरताच आहे. त्याला जर ताप दिला तरच ते विकसित होतं. अवघड गणित जर डोक्याला सांगितलं ना की त्याचा रियाज होतो, त्याचा व्यायाम होतो. आपण जर डोक्याला शांत आराम करायला लावलं तर ते निष्क्रिय होण्याची शक्यता असते. हा विज्ञानाचा नियम आहे, मी नाही सांगत. सापाची पाय का गळून गेली आणि माणसाची शेपूट का गळून गेली, त्याच्यामध्ये हेच उत्तर आहे की त्यांनी त्याचा उपयोग करणं थांबवलं. आणि आपण जर मेंदूचा उपयोग करणं थांबवलं तर काय होईल तुम्ही विचार करा. आधी बघा ते हे नव्हतं, कॅल्क्युलेटर नव्हतं, त्यामुळे जुने माणसं असे हिशोब जे करायचे, निमकी पावती, मला तर गणित येतच नाही, निमकी पावती काय असं, आणि ते सांगायचे अमुक तमुक. आता पंचायत अशी आहे की आपल्याला साधे साधे हिशोब कॅल्क्युलेटर शिवाय येत नाही. म्हणजे मानव जातीने हिशोब करण्याची जी एक काय क्षमता आहे ती अनेक पिढ्यातून विकसित केली होती, ती आपण आता संपवू लागलो. असे अनेक प्रश्न विचारते की पांढऱ्या गाईचं पांढरं दूध कसं आहे, ही गोष्ट अशी का आहे. आणि प्रश्न पडले पाहिजे, अनेक प्रश्न पडले पाहिजेत तुम्हाला. मी मागे कदाचित तुमच्या शाळेत सांगत होते नाही माहिती, मला एक कॅरेक्टर प्रश्न पडणार. म्हणजे चांगल्या साहित्याचं लक्षण काय असतं, ते वाचलं की तुम्हाला चांगलं काहीतरी आठवलं पाहिजे. पहिली गोष्ट मुग्धाच्या कवितामध्ये मला जी. कुलकर्णीचा ते मुग्धाची बखर काय, मुग्धाचं त्यांचं मुग्धाच्या नावाचं एक पुस्तक आहे, हे आठवलं. काय चांगली गोष्ट आहे. हे वाचल्यानंतर मराठीतल्या चांगल्या साहित्याची जर तुम्हाला आठवण येत असेल तर हे उत्तम लक्ष आहे. तातू सामंत नावाचं कॅरेक्टर आहे, 6वी-7वीचा मुलगा आहे, तरी 10वीला आहे. आणि त्याला खूप प्रश्न पडतात, काही प्रश्न पडतात. तो विचित्र विचार करणार. मी त्याला जर विचारलं तुम्हाला की सरांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का मराठीत का लिहिली, सगळे मुलं म्हणतात कारण अमुक तमुक तमुक. तातू सामंतचं उत्तर वेगळं, त्याचं कारण त्याचा मेंदू कार्यप्रवण होता. तातू सामंत म्हणतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली कारण त्यांना इंग्रजी येत नव्हते. मला सांगायला कोणीतरी सांगावं की हे उत्तर चूक आहे. सरांनी सर त्याला रागावले, मूर्ख म्हणाले. त्याचं कारण काय, आम्ही सर लोक जे असतात ते मॉडेल आन्सर मध्ये जे लिहिलंय तेवढंच उत्तर आम्ही बरोबर म्हणतो. विद्यापीठीय पातळीवर असू द्या किंवा शालेय पातळीवर असू द्या, पण अशी काही मुलं असतात जे तुमच्या शिक्षण व्यवस्थेला सापडलेल्या उत्तरापेक्षा नवीन उत्तर आणि बरोबर उत्तर शोधणारी जी मुलं असतात ती इतिहास निर्माण, ती वेगळं काहीतरी निर्मिती करत असतात. मग त्याच्यामध्ये मुग्धाच्या कविता असतात किंवा एखादा शोध असतो संशोधनात. हा तातू सामंत जो आहे, म्हणजे मला का म्हणायचं, मी का सांगतोय तातू सामंत, तर प्रश्न पडणारे मुलं, त्याच्यामध्ये तिची जी कविता आहे असे कसे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तातू सामंतावर तासभर बोलताय, पण तो आपला विषय नाही. तातू सामंतला एकदा विचारलं किंवा सर म्हणाले उद्या येताना तुम्ही तुमच्या आवडत्या बर्डवर म्हणजे पक्ष्यावर निबंध लिहून आणा, असं शाळेत सांगतात. सगळ्या मुलांनी निबंध लिहून आणले. माझा आवडता पक्षी मोर, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचा तुरा असा आहे, त्याचे पिसारा कसा आहे, ते गाडी छाप सगळं लिहून आणले. त्याला गाडी छाप गोष्टीचा फार राग येतो. थोडस का वेळेला पण स्वतःच लिहा. आणि सगळ्यांचं झालं तर ते 7वी-8वी वही संपल्यानंतर सरनं पाहिलं, वहीवर लिहिलं होतं तातू सामंत. सर सावध होऊन बसले, माहिती निबंध सर्वसाधारण असणार नाही, वेगळा असेल, कारण तातू सामंतचा निबंध आहे. त्यांनी पाहिलं, काय लिहिलं तातू सामंतनी, माझा आवडता पक्षी पेंग्विन. खाली लिहिलं, मला पेंग्विन हा पक्षी खूप आवडतो, पण त्याच्याबद्दल मला काहीही माहिती नसल्यामुळे मी लिहू शकत नाही, धन्यवाद. चालत असतात. तातू सामंत वर फार रेंगाळायचं नाही आपल्याला. आपण प्रश्न निर्माण करणारी माणसं, ज्याच्यात काहीतरी प्रश्न निर्माण करण्याची शक्यता आहे. तिथं काय म्हणते, आई बाबाच्या लग्नात मी का नव्हते, खरंच प्रश्न आहे. आणि हा प्रश्न फक्त निरागसतेतूनच वर येऊ शकतो. आणि ही निरागसता बालसाहित्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जे तातू सामंत 7वीच्या वर्गात मराठी कविता शिकवणारे सर कविता शिकवतायत, सर असं रंगवून सांगतायत की तो
निळ्या डोळ्याचा राजकुमार असा गोरा गोरा पान राजकुमार घोड्यावरून येत होता आणि त्याला बघून ती गोरी गोरी पान राजकुमारी लाजून लाजून लाल झाली, असं ते कविता शिकवत. तातू सामंत असा कोपऱ्यात बसायचा. अशी माणसं कोपऱ्यात किंवा शेवटी बसतात, समोर बसत नाही. समोर बसतात ते मेरिट वगैरे येणारे असतात, पण असं काहीतरी करणारे मागे बसणार आहे. तातू सामंतचा हात वर, तो सारखे प्रश्न विचारायचा सरांना. आता सरनी पाहिलं की आता बघा, निळ्या डोळ्याचा राजकुमार घोड्यावरून येत होता, त्याला बघून गोरी गोरी राजकुमारी लाजून लाजून लाल झाली. याच्यात प्रश्न विचारायसारखं काही आहे का? हात वर. सर म्हणाले, वैतागून कपाळावर शक्य तेवढ्या आख्या आणून कुठ काय तुझा प्रश्न? वैतागले होते सर, छान कविता चालू आहे, मध्येच प्रश्न विचारत. आणि त्याचे प्रश्न खरे आहे ना, त्रास द्यायकरता नाही, त्याला खरेच प्रश्न पडायचे. जसं मुग्धाला प्रश्न पडले, काय करेल विचार, प्रश्न पडले. तातू सामंतने विचारलं, सर निळ्या डोळ्याच्या राजकुमाराला बघितल्यानंतर गोरी गोरी राजकुमारी लाजून लाजून लाल होते, तर निग्रो मुलगी लाजल्यावर जांभळी होते का? काय प्रश्न आहे बघा तुम्ही. पण व्हायचं ते झालं, त्याला खाली बाहेर मूर्ख आहेत, वर्गाच्या बाहेर जा. लक्षात घ्या, हा जो तातू सामंत आहे प्रश्न विचारणारा, हा पुढे चालून कोण होता? जसा तो मॅगझिन वरती होता, तसा हा तातू सामंत म्हणजे पुढे चालून ज्यांनी मराठी कथा जागतिक पातळीवर नेली ते जी.ए. कुलकर्णी म्हणजे तातू सामंत. याचे संदर्भ पाहिजे असतील कुणाला आपल्या विद्यालयामध्ये, नक्की ते पुस्तक असेल नसेल तर ते तुम्ही मागून घ्या. माणसे अरभाट आणि चिल्लर नावाचं जी.ए. कुलकर्णीचं पुस्तक आहे. त्याच्यात जी.ए. म्हणत नाही, तातू सामंत नाही आहे, पण जी.ए.ची ती खुबी आहे जी.एची की तातू सामंतच्या नावाने त्यांनी स्वतःचं बालपण लिहिलेलं आहे. कोणीतरी बॅडमिंटन म्हणतं तर तो म्हणतो की मग गुडमिंटन कुठं असतं, बॅडमिंटन असतं तर गुडमिंटन कुठं असतं. त्याची एक मानसिकता आहे. तर ह्या प्रश्नात सुद्धा असं दिसत जातं किंवा ती बऱ्याच कवितातून काय की आंधळ्यामुळे आपण भीक देतो, आंधळा दिसले की आपण दयाळून भीक देतो. त्यापेक्षा ती म्हणते, बघा कसं सामाजिक प्रश्न उचलते, ती म्हणते त्याच्यापेक्षा त्यांना जर आपण नेत्रदान केले तर भीक देऊन काय होईल? त्या दिवशीचा थोडासा प्रश्न मिळेल, चहा प्यायचा, नाश्ता करायचा. पण नेत्रदान केलं तर तो स्वयं होईल ना, तो स्वतः काहीतरी करू शकेल. ते का आंधळ्याला बघून तिला असा एक काहीतरी वेगळा प्रश्न पडतो, किंवा तिची मागणी पण छान आहे, तिच्या कवितेतली मागणी पण छान आहे. की आपल्याला माहिती की मला काहीतरी कविता होती वाटते शाळेमध्ये की आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन काहीतरी असे काहीतरी कविता. पण मला तेव्हा पण ते बंदूक वगैरे मागणं मला तेव्हा आवडलं. म्हणजे सैनिक वगैरे झालं पाहिजे, सगळं मान्य आहे, आपलं राष्ट्र अमुक अमुक. मला वाटतं मुलांनी बासरी मागितली की बरं आहे, बंदूक काय मागायची लहान. बंदूक कुणीच स्वेच्छा म्हणून हातात घेत नसते, बंदूक हातात घ्यावी लागते नाईलाजाने. म्हणून ती बंदूक मागत नाही, तर ती म्हणते आई मला रोज एक पुस्तक देणार. मला छान वाटलं की अरे मागणी जर बदलली ना की कसं परिवर्तन होतं बघा. तिची मागणी बदलली, बंदूक नाही मागत, ती म्हणते मला पुस्तक दे. मागणी बदलली की कसं परिवर्तन होतं तुम्हाला सांगू की आता आपण आईला थालपीठ मागत नाही, धपाटे मागत नाही. मग परिवर्तन काय झालं? पिझ्झा येऊन बसला. परिवर्तन झालं की नाही? आपल्या खानपानामध्ये परिवर्तन झालं. आणि आता हळूहळू आपल्याला कळलं की हे फास्ट फूड आहे. आपलं थालपीठ चविष्ट तर आहे पण ते पौष्टिक पण. आपली दशमी असेल, आपली भाकरी असेल, पुन्हा एकदा आपल्याला तिकडेच यावं लागले. आता शहरात ते लोक पुन्हा तांब्याचे भांडे शोधत बाजारात फिरतात की तांब्याच्या भांड्यात पाणी प्या. आणि तेच पीत होतो आधी आपण, तुम्ही नंतर बदल केला. भाकरी खा, तेच खात होतो आधी आपण. ग्लुटेन असतं त्या गव्हामध्ये, काय असतं ते सुरू झालं त्याच्या. तर तिची मागणी किती छान आहे. आणि पुस्तकं वाचल्यानंतर काय होऊ शकतं, तर माणसाचा विचार डोक्यात येऊ शकतो, एक संवेदना निर्माण होऊ शकते. एकूणच या कुटुंबावर साने गुरुजीच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव आहे. ते ज्या संस्थेमध्ये काम करतात तिथे सुद्धा साने गुरुजीच्या विचाराचा खूप मोठा प्रभाव आहे.
आणि तिथे वाचन या गोष्टीला फार महत्वाचं आहे. कुठल्याही धर्मात जा, पंथात जा, तिथे वाचन, अध्ययन, प्रवचन हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की संवेदना तुमच्यातली जिवंत राहते. संवेदना किती असावी? राजा मंगळवेडेकरांचं साने गुरुजींचं चरित्र आहे, तुमच्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये मी एक प्रसंग वाचला, मला अजूनही वाटतं की एकदा साने गुरुजी बागेतून चालले होते आणि त्यांच्याबरोबर मागे दोघं तिघं होते, असे समोर चालले होते झाडातून, आणि साने गुरुजी एकदम थांबले, थबकले. मागचे लोक म्हणाले, गुरुजी काय झालं समोर, का थांबलात तुम्ही? काय म्हणा गुरुजी? गुरुजी म्हणाले, अरे मुंगळ्यांची रांग चालली आहे, तिला जाऊ दे मग आपण. आता काय करतो की काय मूर्खपणा आहे, मुंगळ्यांच्या रांगेसाठी कुठं थांबत असतं का? आम्ही कसे माणसं आहेत की रस्त्यावर जो माणसं चालले तर त्याला चिडून पुढे जातो, अशी माणसं आहेत. संवेदना काय असते का? किंवा साने गुरुजींच्या हाताने बागेत काम करताना एके दिवशी झाडाची फांदी चुकून तुटली. मी त्या खोलीवर अमळनेरच्या जाऊन आलो, साने गुरुजीच्या बघून आलो ते सगळं. त्या तिथे ते खानावळीत जेवत होते साने गुरुजी, कुटुंब नव्हतंच. आलेला पगार खानावळीतल्या हॉस्टेलमधल्या मुलांना आणि अडचणीला वापरत होते आणि खानावळीत जेवत होते. तर संध्याकाळी गुरुजी आलेले आहेत म्हणून खानावळवाला खोलीवर आला की गुरुजी जेवायचं ताट तुमचं सगळे जेवून गेले, तुमचं राहिलं. गुरुजी म्हणाले, मी आज जेवणार नाही, तुला निरोप द्या करायला. ते म्हणाले, काल उपवास आहे का? नाही, उपवास आहे. काय झालं गुरुजी, का जेवणार नाही? तर गुरुजी म्हणाले, अरे आज मी बागेत काम करत होतो, माझ्या हातून चुकून एक झाडाची फांदी तुटली आणि त्याचं मला प्रचंड वाईट वाटलं, त्याचं प्रायश्चित्त म्हणून आज मी संध्याकाळी जेवणार. काय संवेदना! आपण तर झाडाच्या कत्तली करत निघालोय, अमुक करायचंय, तमुक करायचंय, झाडा तोडा. ही संवेदना जी आहे ना, ही संवेदना या पुस्तकातून निर्माण होऊ शकते, म्हणून मी पुस्तक मागते. ही गोष्ट पण मला फार महत्वाची. वाचन संस्काराबद्दल मी बोलतो की फुलं असतील किंवा इंद्रा असतील किंवा साने गुरुजी असतील, तिच्या कवितेतील पुन्हा पुन्हा ते रोखवत आहे. किंवा मी आत्ता तुम्हाला आईवरची फार छान कविता आहे, त्याच्यातल्या शेवटच्या ओळी आहेत की शाळेतून आल्यावर सुद्धा करतेस ग काम, करत जा कधीतरी थोडा तरी आराम, असं आई मुलगी म्हणते. आई मी जे आत्ता सांगितलं ना, की आपल्याकडची पद्धत असे. आणि लावचटांचा मला एक लेख आठवला. ओतूरवरनं त्यांचे आईवडील येतात आणि लावचट पुण्यामध्ये नवरा बायको राहत होता, सुनंदा अवचट त्यांच्या डॉक्टर दोघं जण. आणि लावचट दरवाजा उघडतात आणि लावचटाच्या हातामध्ये तांदूळाचं ताट असतं, कारण ते तांदूळ निवडत असतात. दार उघडल्याबरोबर आणि लावचटांचे आई वडील बघतात आणि आईचा चेहराच पडतो. तिला एवढं वाईट वाटतं. अवचट म्हणतात की काय झालं आई तुला एकदम आल्याबरोबर असं? ती म्हणजे, बापरे, तुझं लग्न करून दिलं, तुझं नशीब फुटलं. तुमचं काय झालं? सगळं छान काम आहे माझं. नाही नाही, तुझ्या बायको तुला तांदूळ निवडायला लावते, त्याच्यामुळे तुझं नशीब. कारण का? तांदूळ बाईनेच निवडले पाहिजेत ना, पुरुष कसं काय निवडतो? खाऊ शकतो तांदूळ सगळ्यात आधी, पण निवडू नाही शकत. पण असं म्हणताना एक गोष्ट नोंदवली पाहिजे की थोड्या बहुत